यूएनच्या एका रिपोर्टनुसार जग एका मोठ्या संकटाकडे चाललंय, ज्याला वॉटर बँक्रप्सी असं म्हटलंय. म्हणजे हे काही तात्पुरतं संकट नाही आहे, तर ही पाण्याची एक कायमस्वरूपी बिकट अवस्था आहे. आपल्या सगळ्या जलप्रणाली एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे एका ठिकाणचं संकट दुसरीकडे तणाव वाढवू शकतं. मग ह्या सगळ्याचं मूळ कारण काय? तर ते आहे हवामान बदल. वाढत्या तापमानामुळे पावसाचं चक्र पूर्णपणे विस्कळीत झालंय आणि त्यामुळे अख्खं जलचक्रच बिघडलंय. आणि हिमनद्या वितळत असल्याने नद्यांचा प्रवाहसुद्धा धोकादायकरित्या अनियमित झालाय. यामुळे होतं काय, तर कधी प्रचंड पूर येतो, तर कधी तीव्र दुष्काळ. एक प्रकारचा विप्लॅश इफेक्ट. आणि हे काही काल्पनिक नाही. हिमालयातला बर्फाचा दुष्काळ हे त्याचं एक ताजं उदाहरण आहे. बघा, लवकर पडणारा बर्फ हळू वितळतो, त्याचा फायदा होतो. पण उशिरा पडलेला बर्फ पटकन वितळून जातो. याचा थेट फटका बसतोय आपल्या शेतीला, जलविद्युत प्रकल्पांना आणि नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहांना. आपण आतापर्यंत फक्त पाणी पुरवठा वाढवण्याचा विचार केला, पण आता वेळ आहे व्यवस्थापनावर लक्ष देण्याची. यूएनने यासाठी काही उपाय सुचवले आहेत: पाण्याचा पारदर्शक हिशोब, भूजल संरक्षण आणि समान वाटप. शेवटी प्रश्न हाच आहे, आपल्या पाण्याचं भविष्य हे पुरवठ्यावर अवलंबून आहे की प्रत्येक थेंबाच्या हिशोबावर?